वा, खुद्द सासरे बुवांनीच तुम्हाला परवानगी दिली आहे म्हटल्यानंतर विषय संपला. हेच तर पाहिजे होतं ना तुला. ही आमची सिंचना तुझ्या प्रेमात पडली नव्हे, तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात तू तिला ओढलंस. हेच एकमेव कर्तृत्व. या पलीकडे तू काहीही करू शकला नाहीस आयुष्यात, आणि तुला ते जमणार पण नाही. या अगोदर गाडे पाटलांचा जावई म्हणून तुला मान मिळत होता. अरे आता काय, गाडे पाटलांचा घर जावई म्हणून पदोन्नती मिळाली, बढती मिळाली. अभिनंदन. तोडा आता फुकटचे भाकरी तोड आमच्या जीवावर. फुकटचा आयुष्य आराम कर, फुकटचा पैसा पाणी जे काही पाहिजे ते सगळं घे. आमचीच पोरं पावळट निघाली. हे आदिराज हसला, आणि तो सिद्धू आणि ही सिंचना त्याहीपेक्षा महामूर्ख निघाली. प्रेमात पडून आयुष्याचं मातेरे करून घेतलं यांनी, आणि सगळं भोगावं लागतं कुणाला? आम्हाला. कुठल्या जन्माची शिक्षा त्या देवालाच माहित. मस्तच झाला ना कार्यक्रम. बाबा काय ग? मला ना एका गोष्टीचं आश्चर्यच वाटलं. कुठल्या? मंगलवंश आपल्या सोबत आल्याच नाही, पण चक्क त्या त्यांच्या घरी गेल्या. कशी येणार? लक्ष्मी नाहीये ना घरी, त्यामुळे तिला इथं आल्यावर आयता चहा कसा मिळेल? अर्थात ती तुलाही कामं सांगतेच म्हणा, पण काय विना अजून तरी माझा थोडाफार वचक आहे म्हणून इथे न येता घरी पळाली स्वतःच्या. खरंच की विसरलेच होते मी हे. पण काय ग, ही सिंचना का नाही आली आज? काय माहित, ती कुठे मला काही सांगते. तुम्हीच विचारा हवं तर. विचारतो. मी आलेच बाबा. हरीश, सिंचना, हरीश, हरीश. हरीश, संतोष, ए संतोष, संतोष जरा बाहेर ये. काय झालं बाबा, काय झालं? अरे हरीश आणि सिंचना खोलीत नाहीयेत त्यांच्या, कुठे गेलेत? कोण? हरीश सिंचना? आता ते काय मला सांगून गेलेत का? या घरातून कोणी सांगून जातं का? आता तुम्ही कुठे गेला होता? ते काय सांगून गेला होता? संतोष, जे विचारलंय त्याचं उत्तर दे फक्त. बरं बाबा, चूक झाली माझी, माफ करा मला. सरळ शब्दात सांगतो. हे बघा बाबा, तुमचा धाकटा मुलगा आणि त्याची ती लाडकी पप्पांची परी कुठे गेली आहेत याची माहिती माझ्याजवळ नाही. ती माहिती माझ्याजवळ असती तर मी नक्की दिली असती. झालं, जाऊ मी आता. जा. तयार रहा बाबा, लवकरच बॉम्ब फुटणार आहे तुमच्यावर. फोन का नाही उचलत आहे? अरे हरीश, किती दिवसांकरता चाललायस, परत कधी येणार आहेस कळवायचं तरी. काही पद्धत आहे की नाही? यांना अजूनही कळलं नाहीये वाटतं. अरे मला काय करायचंय, गेले ते बरंच आहे. इथे आहे तोवर स्वयंपाकघर आणि बाथरूम शेअर करायला नको.
आणि माझ्या घराचे पैसे जमले की आम्ही सुद्धा इथून निघून जाणार. आहा, जेवल्यानंतर लॉन मध्ये फेऱ्या मारायला इतकं बरं वाटतं ना हॅरी, खूप छान वाटतं. नाहीतर तिकडे सतत उकडत असतं. पण जाऊ दे ना, मी का बोलतेय तिकडचं, सुटले बाबा एकदाची. हनी, बोल ना, तुला पण जायचंय का लॉन मध्ये फेऱ्या मारायला? मस्त रिलॅक्स वाटेल तुला. चल 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 चल. ऐक ना, मला तुझ्यासोबत बोलायचंय. हा बोल ना. मला बाबांचा फोन आला होता. मग म्हणजे बरेच फोन आले होते, पण मी नाही उचलू शकलो. कारण कळतच नाहीये मी त्यांच्याशी काय बोलू. आपण इथे का आलोय, आपण आपल्या घरी कधी जाणार आहोत, या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर नाहीये अगं माझ्याकडे. ते बघ, तुला त्यांना काय उत्तर द्यायचंय किंवा काय नाही उत्तर द्यायचंय ना, हे तू ठरवायचंस. मी नाही सारखं सारखं सांगणार आहे, समजलं ना? बाय द वे, मला पण आला होता त्यांचा फोन, पण मी नाही उचलला. कारण पुन्हा पुन्हा मला त्याच गोष्टी नाही रिपीट करायच्या. मग त्यांच्याबद्दल बोलून मी का माझा मूड ऑफ करते ना, तेच कळत नाही. सोड, जाऊ दे. तू पण विचार करू नकोस. त्यापेक्षा एक काम कर, आपण फेऱ्या मारायला जाऊ, जरा मूड फ्रेश करू. चल 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 चल. अगं तुला कळत कसं नाहीये मला काय म्हणायचंय ते. अगं इथली फरशी काय, इथला लॉन काय, इथल्या कुठल्याच गोष्टीवर पाय ठेवण्याची सुद्धा लाज वाटते ग मला. खूप अनकम्फर्टेबल वाटतं ग मला इथे. आणि ते तुझ्या घरचे मला काय काय आणि कसे बोलले ते माहिती आहे ना तुला. आजी तर जेवणाच्या ताटावर सुद्धा बोलली मला. आणि हे सारखं सारखं घर जावाई ऐकत राहणं खूप त्रासदायक आहे अगं. आणि तुला खरं सांगतो, मला स्वतःचीच लाज वाटायला लागली. ओ, म्हणजे माझ्या घरचे तुला एक दिवस काय बोलले तर तुला एवढं सगळं वाटतंय, आणि तुझ्या घरचे एवढी वर्ष मला बोलत आले त्याचं काय रे? हा, सगळे मिळून मला टार्गेट करत आले, पण मी सहन केलं ना. कोणासाठी केलं? तुझ्यासाठी. मग आता तुला एक दिवस ऐकावं लागलं तर तू का गिव्ह अप करतोयस? हॅरी, तुला फक्त ऐकायचंय, ते पण होत नाहीये तुझ्याकडून. मी अगं मुद्दा ऐकायचा नाहीये. ऐकेन मी जन्मभर, पण इथे नाही ना. हा, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. आपण जाऊयात नाही इथून. इनफ हॅरी, यू आर नॉट अ बेबी. मी तुला सारखं सारखं नाही एक्सप्लेन करू शकत की आपण इथे का आलोय. हे बघ, माझा डिसिजन फायनल आहे. मी त्या घरी पुन्हा जाणार नाही. आणि हो, तुला जर जायचं असेल ना तर तू जाऊ शकतोस, पण लक्षात ठेव, माझ्याकडे पुन्हा यायचं नाहीस. आणि हे ऐक ना सिंचू, सिद्धू. हा, सिद्धूशी बोलून बघतो, तो नक्की काहीतरी सुचवेल.